उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची सरावल्या हाता नाही संपका सुटावा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच घरोघरी अपराधांचा तोल सावरावा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा उजेडात होते अंधारात पाप त्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुर्जनाची कैसी करे लोक सेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा सुंबरान मांडल बयान मांडल सुंबरान मांडल बयान सुंबरान कुणाला सुंबयान कुणाला नवजा माझ्या हरीला कासे
आज या ठिकाणी अमावस्येच्या निमित्त सांगली एकरामध्ये बाळमामांच्या मंदिरामध्ये आपल्याला सेवा करण्याचा लाभ मिळाला. बरोबर आहे. खरोखरच या मंदिरात आल्यानंतर फार समाधान वाटलं. अगदी शिस्तबद्ध वागणूक आपण लहान मुलांचा पाहिला. बरोबर आहे. किंवा भिंतीवरती आले असं उपदेश त्यांनी लिहिलेला आहे. खरोखरच जगाला काहीतरी या ठिकाणी घेण्यासारखं आज आपल्याला मंदिरामध्ये बघायला मिळालं. घेण्यासारखे मिळालं आणि ते आवर्जून घेतलं पाहिजे. या ठिकाणी असं लिहिलंय, क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असलं की यश आपोआपच मिळत असतं. बरोबर आहे. छोट्याशा वाक्यात मोठा संदेश आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी अगदी मनापासून आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. आणि म्हणून असणारा माझा देवबाळमामा जगाचा मालक त्या ठिकाणी आला. अरे आपण पहिला तटी अवघाला मेंढ्या लागला होता राखायला. जसं मेंढ्या राखाच्या जाग्याला दिवस लागली होती सरायला, त्या कोकण फाट्याला वाटली गेला. जसा दिवसा लागून दिवस लागला सरायला, अरे उन्हाळ्याचा दिवस लागला जायला. आणि जसं बाबा मिरगाचा दिवस जवळ आले, अरे पुढं पडलं माझ्या अरे जगाच्या मालका
घालायला त्याची पेरणी लागला होत्या करायला आणि मेंढ्याना चालण्यासाठी जागा नव्हता राहायला त्यावेळी मनाचा विचार केला बाळू मामानं अरे म्हणला उन्हाळ्याचा दिवस आपला निघून गेला उचलच्या चालणीसाठी त्याचा गेला गोड पडला दिवाला ग, गोड पडला दिवाला. त्याच्या गायाच्या फरकाला ग, त्या गायाच्या लावला शिराला, त्याने तिला विचार म्हणाला. माझे लावला शिराला ग, तिला विचार म्हणाला. ज्या भागात पाऊस पाणी झालाया अरज मेघ्यासाठी चारा पाणी झाले त्या ठिकाणाला आता मनाचा विचार लागला करायला रे कुणीकडल्या भागाला पाऊस पडलाया आणि कुणीकडल्या भागाला चारा झालाया पाहिजे आपण बघायला आणि जाण्या पाहिजे आपल्या न्यायला त्याला कोकण पाहिजे हलवायला त्याला गेला देवायाच्या यावरीला, भगवानाच्या यावरीला, संगली बघाया गणेश दादा नावा लाडका बघा तो डिंबाया निवास भाऊ या नव गेला या मिळवून करीतच होता आज इथं तर उद्या तिथं त्या ठिकाणी आला आता लागला होता वस्त्या करायला जाईल त्या गावाला एक दोन दिवस लागला
साऱ्या पाण्याची सोय असेल तसं मात्र त्या ठिकाण्याला आज इथं तर उद्याच तर प्रपंच सारा पाठीवर आज इथं तर उद्या प्रपंच सारा पाठीवर बाळूमामाची मिरर निघाली बाळूमामाची मिरर निघाली अरे त्या गावातल्या लोकांना हात लागणार अरे धनगराचा साधू संत अरे बाळू मामाच्या मेंढ्या आल्या आता आपल्या गावाला अरे त्या स्थूल पुरुषाचं दर्शन अरे गावाचा गाव विचार लागलं मुद्दा करायला आणि स्वतःच्या ठिकाणाला अरे जाईल त्या गावामध्ये सर्व भाग थोडा मिळवून रेखा निघून येणार त्या मामाच्या तळावरती अरे मामाचं दर्शन घेणार मामाला लावल्याला कपाळावर भंडारा देणार प्रसाद घेणार आणि दोन्ही हात जोडून त्या देवाचं गुण कसं गाणार त्या ठिकाणाला कसं लागलं होतं गायाला दिल्या जन्मी योग यावा एक शब्द करावा दिल्या जन्मी योग यावा एक शब्द करावा माझे मरण आले मला नाही कोणी जीवा भावा मामा करतो तुमरा धावा नाही कोणी जीवा भावा देवा करतो तुझा धावा माझे मरण येण्याआधी मला भाडू मामा मला
असा लागला तुझा विचार मनाचा करायला आणि प्रत्येक भक्ताला कन्या भंडाऱ्याचा आशीर्वाद देत मामा स्वतः त्या ठिकाणाला. अरे कन्या भंडाऱ्याचा प्रसंग आशीर्वाद देतात गाव लंगर मात्र त्या जागेला वाट लागला होता चाला आणि मामाच्या मेंढ्या मात्र त्या जागेला. या ठिकाणी कमलताई शंकर गर्दे यांच्याकडून आमच्या ओळीकर मंडळासाठी 100 रुपये देणगी आल्या. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचा सदस्यावर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर गणेश कोळेकर आणि सिद्धू तोडकर या दोघा जोडीदारांनी सुद्धा आमच्या ओळीकर मंडळाला 500 रुपयाची देणगी दिल्या. त्यांचा सुद्धा मी सदस्य आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जसा बाबा मनाचा विचार केला त्या ठिकाणी आणि वाट लागला होता चालायला वाट चाले करीत करीत मात्र त्या जागेला. अमोल चौगले यांनी सुद्धा आमच्या ओळीकर मंडळासाठी बहुमानाची देणगी दिल्या. त्यांचा सुद्धा मी सदस्य आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. जसा रे बाबा वाटला गेला चालायला अरे एवढ्यात मात्र त्या ठिकाणी आला. आणि काय लागला होता प्रकार घडायला त्या जागेला. शाहीर हा या ठिकाणाहून मुंबईहून BBC चॅनलवाले आपल्या इकडे आलेले आहेत. बरोबर आहे. लाईव्ह शूट करण्यासाठी. हा ह्याच गाडीचं या अख्खं महाराष्ट्राला लागलं या. बरोबर आहे. आणि ह्याच गाडीचं त्यांना करून थोडं त्यांना बाहेर जायचं आहे. हा आणि म्हणून खरं तर आपण ते ह्या गाडीचं शेवटलाच म्हणायचं होतं कारण पब्लिक परत काय थांबत नाही. ऐकलं की निघून जातं. पण आता त्यांचे काय तर आपल्याला घ्यायचं आहे. हा कसं या जगापुरात कसं होऊन वाटत या सगळी घरात कसं होऊन वाटत माझ्या बाळू मामाचा तिथं गजर चालत तिरुळ्या भंडाऱ्यात तुझ्या नवून येऊ का गुन्हा गाऊ का मामा तुझं गीत गाऊ 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 गुन्हा गाऊ का मामा तुझं गीत गाऊ का गुन्हा गाऊ का मामा तुझं गीत गाऊ का माझी मनोका माझी मनोका माझी मनोका तुम्ही बाजूला
पण एवढ्यात भरपूर विकाराला आणि काय लागला होता प्रकार घडायला त्याला गेला जसा माझा जगाचा मालक बाळू मामा त्यावेळेला अरे मेंढ्या घेऊन स्वतः वाचाल करीत जरी कळला अरे वाट चाल करीत त्याला वस्त्या करीत गावाला गाव लवड्यात मामाच्या मेंढ्या मात्र ज्याचा गेला अरे बाळू मामा आला या करीता, सोन्याचा घुंगरू कपडीला. बाळू मामा आला या करीता, सोन्याचा घुंगरू त्याच्या कपडीला. हे बाळू मामा आला या करीता, सोन्याचं घुंगरू त्याच्या कपडीला. बाळू मामा आला या करीता, सोन्याचं घुंगरू त्याच्या कपडीला. आता हा माझा जगाचा मालक मेंढ्या घेऊन अरे कुण्या एका दिवसाला फार पूर्वी काळाला स्वतः जरी गण्याला अरे फार पूर्वी काळाला निघून आला होता त्या करणाच्या गावाला आणि त्या करणाची गावाला अरे एरकटी गावच्या शिवमधी मामाचा तळ पडला आहा म्हणता वारता